Hello students, let's study the fifth chapter of science inside the atom. म्हणजे ॲटमच्या आतमध्ये काय आहेत किंवा आपण ज्याला मराठीमध्ये अणूंचे अंतरंग असं मराठीमध्ये म्हणू. इथे काही प्रश्न विचारलेले आहेत. कॅन यू रिकॉल व्हॉट इज मीन बाय मॅटर? द्रव्य पदार्थ म्हणजे काय असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. व्हॉट इज ॲन ॲटम? अणू म्हणजे काय? व्हॉट इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ मॅटर? जे द्रव्य आहे, एखादा जो पदार्थ आहे, एखादी वस्तू जी आहे ती जर आपण ब्रेक करत करत गेलो तर त्याचा सर्वात शेवटचा घटक कोणता असेल, असे प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेले आहेत. याची उत्तरंसुद्धा इथे पुढेच आपल्याला दिलेली आहेत. पहा काय म्हटलेलं आहे की वी हॅव सीन दॅट मॅटर इज मेड ऑफ मॉलिक्यूल. जे रेणू असतात मॉलिक्युल्सपासून मॅटर बनलेला असतो. मॉलिक्युल्स फॉर्म फ्रॉम द ॲटम्स. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलेलं असेल की ॲटमपासून मॉलिक्यूल काही ॲटम्सपासून एक मॉलिक्यूल बनतो, बऱ्याच मॉलिक्यूलपासून मॅटर बनतं. ठीक आहे. इफेक्टिवली ॲन ॲटम इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ मॅटर. आणि मॅटरचं सर्वात शेवटचा किंवा सर्वात छोटा घटक कोणता असेल तर तो ॲटम आहे. ॲन ॲटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ ॲन एलिमेंट व्हिच रिटेन्स इट्स केमिकल आयडेंटिटी इन ऑल फिजिकल अँड केमिकल चेंजेस. म्हणजे कुठलीही फिजिकल किंवा केमिकल रिॲक्शन जर होत असेल, कुठलीही रिॲक्शन होत असेल तर त्यामध्ये ॲटम आपला जे केमिकल आयडेंटिटी आहेत ती गमावत नाही. म्हणजे तो ॲटममध्ये कुठलाही बदल होत नाही. एखादी जेव्हा केमिकल रिॲक्शन होते तेव्हा त्या मॅटरमध्ये चेंज होईल. ठीक आहे. मात्र जसा पाण्याला जर आपण गरम केलं तर पाण्याची वाफ होईल, म्हणजे मॅटरमध्ये चेंज झाला आहे. लिक्विडमधून ते गॅसमध्ये कन्वर्ट झालं. मात्र ॲटम जे आहेत, ज्या ॲटमपासून ते पाणी बनलेलं आहे त्यामध्ये मात्र कुठलाही बदल होत नाहीत. मग त्या पाण्याची तुम्ही केमिकल रिॲक्शन करा की फिजिकल कुठलाही चेंज असो, त्यामध्ये ॲटममध्ये मात्र कुठलाही बदल होत नाही. The table 5.1 shows the names and the formulae of the some substances. Complete the table by putting tick mark in appropriate box to indicate the information of the smallest particle and the type of matter. हे तुम्हाला सोडवता येईल हा टेबल. पहिले 3 एक्झाम्पल म्हणजे पहिले 3 सबस्टन्सेस संदर्भातली माहिती आपल्याला टिकमार्क करून सुद्धा दिलेली आहे. जसं नेम ऑफ सबस्टन्समध्ये वॉटर, ऑक्सिजन, हिलियम त्यांचे फॉर्म्युले दिलेले आहेत. दुसऱ्या कॉलममध्ये वॉटरचा फॉर्म्युला आहे H2O, ऑक्सिजनचा O2 आणि हेलियमचा मॉलिक्युलर फॉर्म्युला हा He आहे. म्हणजे एकमेव ॲटम त्या मॉलिक्यूलमध्ये असतो. पुढं म्हटलं आहे इज ॲन ॲटम, तर अर्थातच पाणी जे आहेत ते ॲटम नाही आहेत. पुढं इज अ मॉलिक्यूल, अर्थातच H2O हा मॉलिक्यूल आहेत. सिंगल टाईप ऑफ ॲटम्स इन द मॉलिक्यूल. म्हणजे ॲटममध्ये आपलं मॉलिक्यूलमध्ये एकाच प्रकारचे ॲटम आहेत काय तर नाही. H2Oमध्ये जर पाहिलं आपण तर त्यामध्ये H आणि O हे 2 प्रकारचे ॲटम पाण्यामध्ये आहेत. डिफरंट टाईप्स ऑफ द ॲटम्स इन द मॉलिक्यूल, अर्थातच तिथे टिकमार्क केलेली आहे. पाण्याचं आपण पाहत आहोत हे सगळं, म्हणजे H2Oचं पाहत आहोत. एलिमेंट आहेत काय H2O तर नाही. कंपाऊंड आहेत काय तर यस, म्हणून टिकमार्क केलेली आहेत. दुसरं आहेत O2 ऑक्सिजन. इज ॲन ॲटम, नाही तो ॲटम नाही आहे. इज अ मॉलिक्यूल, हां यस दिस इज द मॉलिक्यूल. सिंगल टाईप ऑफ ॲटम्स इन द मॉलिक्यूल. एकाच प्रकारचे ॲटम आहेत काय त्या मॉलिक्यूलमध्ये तर अर्थातच एकाच प्रकारचा म्हणजे ऑक्सिजन O हाच ॲटम आहेत O2मध्ये. डिफरंट टाईप्स ऑफ द ॲटम्स
इन द मॉलिक्यूल, अर्थातच ते नाही आहेत. एलिमेंट आहेत काय ऑक्सिजन, तर यस कंपाऊंड नाही आहे. त्यानंतर हेलियम, हेलियममध्ये एकमेव ॲटम आहेत, त्यामुळे इज ॲन ॲटम, इज नॉट अ मॉलिक्यूल. सिंगल टाईप ऑफ ॲटम्स इन द मॉलिक्यूल, यस टिक मार्क केलेले आहेत. डिफरंट टाईप्स ऑफ ॲटम्स इन द मॉलिक्यूल, नो. एलिमेंट्स, अर्थातच हेलियम हा एलिमेंट आहे, तो कंपाऊंड नाही आहे. तर हे जर 3 एक्झाम्पल तुम्हाला समजले तर तुम्ही बाकीचे सबस्टन्सेस संदर्भातली माहिती सहज या टेबलमध्ये भरू शकता. ठीक आहे, हे तुम्हाला कंप्लीट करायचं आहे हा टेबल. त्यानंतर आता इथे आपल्याला म्हटलेलं आहे ॲटम संदर्भातली माहिती दिलेली आहेत की वी हॅव लर्न्ड इन द अर्लियर स्टँडर्ड दॅट द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मोस्ट ऑफ द सबस्टन्सेस आर मॉलिक्यूल. बऱ्याच सबस्टन्सचा अगदी स्मॉलेस्ट पार्टिकल हा मॉलिक्यूल असतो असं म्हटलेलं आहे. द मॉलिक्युल्स ऑफ द फ्यू सबस्टन्सेस कंटेन ओनली वन ॲटम. जसं आपण पाहिलं हेलियमवरती एक्झाम्पल, हेलियममध्ये हेलियम हा मॉलिक्यूल पण आहेत, म्हणजे पाहिलं तर आणि ॲटम पण आहे, कारण त्यामध्ये एकमेव ॲटम आहेत. ठीक आहे, मॉलिक्युल्स आर फॉर्म बाय द केमिकल बॉन्डिंग ऑफ द ॲटम्स. अर्थातच जसं आता ऑक्सिजन जर घेतलं O2, तर O2मध्ये ऑक्सिजनचे म्हणजे ओचे 2 ॲटम आहेत आणि त्यांच्यामध्ये केमिकल बॉन्डिंग आहेत, म्हणजे त्या दोन्ही ॲटममध्ये केमिकल बॉन्डिंग आहेत. फ्रॉम दिस वी अंडरस्टँड दॅट द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द एलिमेंट टेकिंग पार्ट इन द केमिकल कॉम्बिनेशन, पहा काय म्हटलेलं आहे, मॉलिक्युल्स आर फॉर्म बाय द फ्रॉम दिस वी अंडरस्टँड दॅट the smallest particle of an element taking part in the chemical combination is an atom. The concept of the atoms is more than 2500 years old. लक्षात घ्या, ह्या ॲटमचा जो कन्सेप्ट आहेत हा अगदी 2500 वर्षा आधीपासून शोधलेला आहेत. म्हणजे त्यावर झालेलं जे रिसर्च आहेत ॲटमवरती हे 2500 वर्षाआधीचं आहेत. However, it was forgotten in the course of time. मात्र जसा जसा काळ लोटत गेला त्यामध्ये मात्र याचा सगळा विसर पडला जुन्या या गोष्टीचा. इन द मॉडर्न टाइम्स सायंटिस्ट ऑन द बेसिस ऑफ द एक्सपेरिमेंट एक्सप्लेन द नेचर ऑफ द ॲटम. मात्र आता ह्या मॉडर्न युगामध्ये, या आधुनिक युगामध्ये शास्त्रज्ञांनी ॲटमचं जे नेचर आहेत, म्हणजे ॲटमचं जे स्ट्रक्चर आहेत हे प्रामुख्यानं एक्सप्लेन केलं वेगवेगळ्या एक्सपेरिमेंटद्वारे. ते आता आपण पाहणारच आहोत. ॲज वेल ॲज द इंटरनल स्ट्रक्चर, त्याचं आउटर म्हणजे ॲटम हा बाहेरून कसा असतो आणि आतमध्ये कसा असतो या संदर्भातला अभ्यास सायंटिस्टने केलेला आहे. इट स्टार्टेड विथ द डाल्टन्स ॲटॉमिक थेरी. हे सर्वात आधी म्हणजे ह्या आधुनिक युगामध्ये डाल्टनने आपली ॲटॉमिक थेरी मांडलेली आहेत. डाल्टनचे ॲटॉमिक थेरी, त्यानंतर आपल्याला पाहायची आहे थॉम्सन्सची प्लम पडिंग मॉडेल ॲटमचं, आणि त्यानंतर न्यूक्लिअर मॉडेल रुदरफोर्डचं. हे 3 मॉडेल आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. त्याआधी इथे पहा काय म्हटलेलं आहे, या ब्लॉकमध्ये असं म्हटलेलं आहे की इंडियन फिलॉसॉफर कनद 6th century BC म्हणजे 600 ख्रिस्तपूर्व वर्षामध्ये, म्हणजे आपण असं म्हणू 6th century, त्यावेळी म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या 600 वर्षाआधी म्हणजे 6व्या शतकाआधी कनद या इंडियन फिलॉसॉफरने स्टेटेड दॅट देअर इज द लिमिट टू डिव्हाइड द मॅटर इंटू स्मॉल पीसेस. म्हणजे त्यांनी सर्वात आधी सांगितलं की एखादा मॅटर हा आपण डिव्हाइड करत गेलो, रिडिव्हाइड करत गेलो, तर शेवटी तो अत्यंत छोट्या अशा स्मॉल पार्टिकलमध्ये आपल्याला मिळतो आणि तो स्मॉल पार्टिकल हा इनडिस्ट्रक्टिबल असतो, म्हणजे तो मात्र मग पुढं डिव्हाइड होत नाहीत, असं कनद ऋषींनी ख्रिस्तपूर्व 6व्या शतकामध्ये सांगितलेलं आहे. द indivisible particles that constitute the matter were named by कनद मुनी ॲज परमाणू, आणि त्यांनी त्याला परमाणू म्हटलेलं आहेत.
ठीक आहे, जो इंडिव्हिजिबल पार्टिकल आहे त्याला. ही ऑल्सो स्टेटेड दॅट परमाणू इज द इनडिस्ट्रिक्टिबल, म्हणजे हा जो परमाणू आहेत ज्याला आज आपण ॲटम म्हणतो, हा इनडिस्ट्रिक्टिबल आहेत, म्हणजे तो पुढे डिस्ट्रक्ट करता येत नाही, म्हणजे तो डिव्हाइड करता येत नाही, असं ख्रिस्तपूर्व 6व्या शतकामध्येच कनद ऋषींनी सांगितलेलं आहे. तसंच ग्रीक फिलॉसॉफर डिमॉक्रिटस 5th सेंचुरी BC, म्हणजे कनद ऋषींच्या आधी पुन्हा 1 शतक आधी ग्रीकचे जे फिलॉसॉफर आहेत डिमॉक्रिटस स्टेटेड दॅट द मॅटर इज मेड ऑफ स्मॉल पार्टिकल, यांनी सुद्धा तेच सांगितलं. अँड दिस कॅन नॉट बी डिव्हाइड. द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द मॅटर वॉज नेम बाय डिमॉक्रिटस ॲज ॲटम. त्यांनी मात्र त्याला ॲटम म्हटलं आणि तो शब्द प्रचलित झाला ॲटम. परमाणू शब्द हा मागे पडला. इन ग्रीक लँग्वेज ॲटोमोस मीन्स द वन व्हिच कॅन नॉट बी कट. आणि ॲटोमोस याला ग्रीक भाषेमध्ये काय म्हटलं जातं तर अशी वस्तू की जी पुढे कट करता येत नाही, कापता येत नाहीत, तिचे तुकडे करता येत नाहीत, असा ॲटोमॉसला ग्रीक भाषेमध्ये म्हटलं जातं. आता आपण 3 थेरी अभ्यासणार आहोत, डाल्टन्सची, त्यानंतर थॉम्सन्सची आणि नंतर रुदरफोर्डची. सगळ्यात आधी या सायंटिस्टचं आपण चित्र पाहू. जॉन डाल्टन असं या सायंटिस्टचं नाव आहे आणि त्यांनी जो ॲटमचा अभ्यास केला त्यामध्ये ॲटमचं स्ट्रक्चर हे असं दिसत आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे की डाल्टन्स ॲटॉमिक मॉडेल म्हणजे अगदी स्पेरिकल शेप, ठीक आहेत, ज्यामध्ये आतमध्ये असं काही नाही आहेत, असं अगदी ब्लँक म्हणता येईल किंवा अगदी ब्लँक म्हटल्यापेक्षा अगदी वरच्या बाजूने आपल्याला क्लिअर असं स्ट्रक्चर त्यांनी सांगितलेलं आहे. स्पेरिकल स्ट्रक्चर ॲटमचं सांगितलेलं आहे. पहा काय आहेत. डाल्टन्स ॲटॉमिक थेरी. ब्रिटिश सायंटिस्ट जॉन डाल्टन पुट फोर्थ इन द 1803 AD म्हणजे 1803 मध्ये. आता जे वर्ष चालू आहेत आपलं आता 2020 सुरू आहेत, मात्र यांनी जवळपास 200 वर्षाआधी हीज सेलिब्रेटेड ॲटॉमिक थेरी, त्यांनी ॲटॉमिक थेरी मांडली. अकॉर्डिंग टू धिस थेरी मॅटर इज मेड ऑफ ॲटम. त्यांनी सांगितलं की मॅटर हे ॲटमपासून बनलेलं आहे. अँड ॲटम्स आर इंडिव्हिजिबल अँड इनडिस्ट्रक्टिबल. ऑल ॲटम्स ऑफ ॲन एलिमेंट आर अलाइक विच डिफरंट व्हाईल डिफरंट एलिमेंट हॅव डिफरंट ॲटम विथ डिफरंट मास. म्हणजे हे अत्यंत महत्त्वाचं त्यांनी शोधून काढलं की प्रत्येक एलिमेंटचे ॲटम्स जे आहेत हे वेगवेगळे आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. टेक अ सॉलिड बॉल अँड बुंदी लाडू, प्रेस बोथ these spears with your palm, what did you find. म्हणजे जर एक आपण समजा प्लेन असा बॉल घेतला, सॉलिड बॉल, आणि बुंदीचा लाडू घेतला आणि तो प्रेस केला तर काय होईल, तर आपल्याला बुंदीचे दाणे दाणे खाली तो आपण हाताने असा पामने दाबला, ठीक आहे, तर बुंदीचे आपल्याला दाणे दाणे खाली पडलेले दिसतील आणि जो तो बॉल जो आहे तो मात्र त्याची अशी विभागणी आपल्याला झालेली दिसणार नाहीत. पुढं पहा काय म्हटलं आहे. कट द सॉलिड बॉल विथ शार्प नाईफ. चाकूने जर समजा आपण तो बॉल कापला तर व्हॉट डिड यू फाइंड, तर बॉलमध्ये आपल्याला असे तुकडे तुकडे पडलेले दिसणार नाहीत, तो अगदी कट होईल अशासारखं आपल्याला यांनी सांगितलेलं आहेत. इथे म्हटलेलं आहे अ बुंदी लाडू इज फाउंड टू हॅव ॲन इंटरनल स्ट्रक्चर. इट इज फॉर्म बाय स्टिकिंग स्मॉलर पार्टिकल्स द बुंदीज टू ईच अदर. हे आताच मी तुम्हाला सांगितलं. हाऊएवर द सॉलिड बॉल ब्रॉडली स्पीकिंग डज नॉट हॅव एनी इंटरनल स्ट्रक्चर. आपण असं म्हणू शकतो की बॉलला इंटरनल स्ट्रक्चर काहीच नाही आहे. जे डाल्टनने सांगितलं ते याच पद्धतीचं होतं, अगदी बॉलसारखं स्ट्रक्चर त्यांनी सांगितलं की जो आत कट केला तर त्यामध्ये आपल्याला इंटरनल स्ट्रक्चर काहीच असणार नाही असं आपल्याला सांगितलेलं आहे. The atom
as described by the Dalton turns out to be a hard. डाल्टनने सांगितलं आहे की ॲटम्स हा अगदी हार्ड असतो, सॉलिड स्पियर आहेत विथ नो इंटरनल स्ट्रक्चर, आणि त्याच्यामध्ये कुठलंही इंटरनल स्ट्रक्चर नाही आहेत, म्हणजे आतमध्ये ॲटमच्या आत काहीच नाही आहे. जसं बॉल, प्लॅस्टिकचा बॉल आपण कापल्यानंतर आतमध्ये काहीच नसतं, तशासारखं डाल्टनने सांगितलेलं आहे. अकॉर्डिंग टू द डाल्टन्स ॲटॉमिक थेरी, द मास इज डिस्ट्रीब्युटेड युनिफॉर्मली इन ॲन ॲटम. मग त्यांनी म्हटलं की त्या ॲटममध्ये ॲटमचं मास हे पूर्ण भागामध्ये विभागलेलं आहे. पुढे पहा, द सायंटिस्ट जे थॉम्सन डेमॉन्स्ट्रेटेड एक्सपेरिमेंटली दॅट निगेटिव्हली चार्ज्ड पार्टिकल्स इनसाइड ॲन ॲटम हॅव अ मास 1800 टाइम्स लेस दॅन द हायड्रोजन ॲटम. हायड्रोजन ॲटमपेक्षा 1800 पट कमी वजन हे इलेक्ट्रॉन्स आहेत, हे जे थॉम्सनने सांगितलेलं आहे दुसऱ्या थेरीमध्ये. लेटर दिस पार्टिकल्स वेअर नेम्ड ॲज इलेक्ट्रॉन्स, आणि त्याच पार्टिकलला आपण निगेटिव्ह चार्ज असणारा जो पार्टिकल आहे त्याला आपण इलेक्ट्रॉन म्हणतो. कॉमन सबस्टन्सेस आर युजली इलेक्ट्रिकली न्यूट्रल. आपण जर एखादा कुठलाही सबस्टन्स, मागच्याच प्रकरणामध्ये पाहिला आहे की कुठलाही सबस्टन्स आपल्याला न्यूट्रल जाणवतो आणि तो असतो सुद्धा, मात्र त्या न्यूट्रल सबस्टन्सच्या आतमध्ये जे ॲटम असतात त्या ॲटममध्ये पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन असतात आणि निगेटिव्हली चार्ज हे इलेक्ट्रॉन असतात. ऑब्वियसली द मॉलिक्युल्स ऑफ सबस्टन्सेस अँड द ॲटम्स which combine chemically to form molecules are electrically neutral. तेच मी आता तुम्हाला सांगितलं की जे वेगवेगळे ॲटम्स आहेत ते केमिकली एकमेकांसोबत बॉन्ड झालेले असतात, जुळलेले असतात आणि ते न्यूट्रल असतात. हाऊ इज ॲन ॲटम इलेक्ट्रिकली न्यूट्रल इन स्पाइट ऑफ हॅव्हिंग निगेटिव्हली चार्ज्ड इलेक्ट्रॉन्स इन इट. इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज असतो आणि तो ॲटममध्ये असतो, मात्र ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. काय कारण आहे तर आपल्याला माहीत आहे की त्याच्यामध्ये पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन पण असतात. जेवढे इलेक्ट्रॉन तेवढेच प्रोटॉन असतात आणि ते चार्ज, निगेटिव्ह चार्ज हे पॉझिटिव्ह चार्ज प्रोटॉनमुळे न्यूट्रल होतात. थॉम्सन ओव्हरकम धिस डिफिकल्टी बाय पुटिंग फोर्थ द प्लम पडिंग मॉडेल ऑफ द ॲटॉमिक स्ट्रक्चर. थॉम्सनने प्लम पडिंग मॉडेल ऑफ ॲटम मांडलेले आहेत. सगळ्यात आधी तर आपण प्लम पडिंग म्हणजे काय होते ते जरा पाहून घेऊ. इथे आपल्याला दिलेलं आहे या बॉक्समध्ये. डू यू नो प्लम पडिंग और प्लम केक म्हणजे हा एक प्रकारचा केक आहे. इज अ स्वीट डिश प्रिपेअर्ड ड्युरिंग द ख्रिसमस. ख्रिसमसमध्ये एक स्वीट डिश बनवली जाते, त्याला प्लम पडिंग म्हटलं जातं किंवा प्लम केक म्हटलं जातं. इन ओल्ड टाइम्स म्हणजे अगदी आधीच्या काळामध्ये जे ख्रिश्चन लोक होते ते धिस डिश वॉज मेड इन वेस्टर्न कंट्रीमध्ये प्रामुख्यानं म्हणजे युरोपियन कंट्रीज किंवा अमेरिकनमध्ये बाय ॲडिंग द पीसेस ऑफ द ड्राय फ्रूट कॉल्ड प्लम. म्हणजे असा एक गोड पदार्थ की ज्यामध्ये ड्रायफ्रूट्स हे टाकलेले असतात, मिक्स केलेले असतात. ठीक आहे. दीज डेज रेझिन्स ऑर डेट्स आर यूज्ड. आता रेझिन्स तुम्हाला माहिती आहेत, मनुका, डेट्स म्हणजे खजूर, खारीक ज्याला आपण म्हणतो, असे ड्रायफ्रूट्स त्या स्वीट डिशमध्ये टाकलेले असतात आणि त्यामुळे तो पदार्थ कसा दिसत असेल तर तो या पद्धतीचा पदार्थ दिसायचा. ठीक आहे. आणि हीच थेरी थॉम्सनने मांडलेली आहेत. खाली लिहिलेल्या आहेत की थॉम्सन्स प्लम पडिंग मॉडेल ऑफ द ॲटम. हे जे थॉम्सन यांचं चित्र आहेत. त्यानंतर आता यांची थेरी आपण पाहू. यांनी काय म्हटलेलं आहे इथे आपल्याला दिलेलं आहे. थॉम्सन्स प्लम पडिंग मॉडेल ऑफ द ॲटम. द प्लम पडिंग मॉडेल ऑफ ॲटम पुट फोर्थ बाय द थॉम्सन इन द इयर 1904. आपल्याला माहिती आहेत की जी पहिली ॲटॉमिक थेरी जी आहेत डाल्टन यांनी 1803 मांडली. तिथून अगदी 101 वर्षानंतर थॉम्सन यांनी ही थेरी मांडली. According to this model, the positive charge is distributed throughout the atom and the negatively charged electrons are embedded in it.
ज्यांनी असं म्हटलं आहे की निगेटिव्ह चार्ज आणि पॉझिटिव्ह चार्ज हे त्या प्लम पडिंग या पदार्थामध्ये जसे ड्रायफ्रूट्स हे वेगवेगळे ठिकाणी डिस्ट्रीब्यूट झालेले असतात, सर्वत्र डिस्ट्रीब्यूट झालेले असतात, अगदी त्याच पद्धतीने पॉझिटिव्हली चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज हे सुद्धा ॲटममध्ये डिस्ट्रीब्यूट झालेले असतात असं यांनी म्हटलेलं आहे. द डिस्ट्रीब्युटेड पॉझिटिव्ह चार्ज इज बॅलन्स्ड बाय द निगेटिव्ह चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन्स. आणि त्यांनी म्हटलं की जे पॉझिटिव्ह चार्ज आहेत जे वेगवेगळ्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत त्या ॲटममध्ये त्यांना न्यूट्रल करण्याचं काम हे निगेटिव्ह चार्ज जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते सुद्धा डिस्ट्रीब्यूट झालेले असतात त्या ॲटममध्ये ते करतात असं म्हटलेलं आहे. देअरफॉर द ॲटम बिकम्स इलेक्ट्रिकली न्यूट्रल. आणि पॉझिटिव्ह चार्ज हे निगेटिव्हला न्यूट्रल करतात आणि त्यामुळं ॲटम हा अंतिमतः न्यूट्रल बनतो. आणि ते जे स्ट्रक्चर दाखवलेलं आहेत हे म्हणून या स्ट्रक्चरला प्लम पडिंग मॉडेल म्हटलेलं आहेत. पुढं पहा काय म्हटलेलं आहे. हाऊ विल यू थिंक अबाउट atomic mass distributed according to the Thomson's model, whether this distribution is uniform or non-uniform as per the Dalton's atomic theory. तर आपल्याला माहिती आहे की थॉम्सनने आपल्याला असं सांगितलेलं आहे की जे मास आहेत, आतापर्यंत आपण चार्जचा अभ्यास केला की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज हे सर्वत्र डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. आता आपण पाहू की ॲटमचं मास कुठे डिस्ट्रीब्यूट आहेत, ते सेंटरला आहेत की ते सुद्धा डिस्ट्रीब्युटेड झालेले आहेत. तर थॉम्सनने या संदर्भात काय सांगितलेलं आहे ते सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत. कॅन यू टेल. आता आपण हाच भाग पुन्हा पाहू की हाऊ विल यू थिंक अबाउट द ॲटॉमिक मास डिस्ट्रीब्युशन अकॉर्डिंग टू द थॉम्सन्स मॉडेल. थॉम्सनच्या मॉडेलनुसार ज्या पद्धतीने पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज हे सर्वत्र डिस्ट्रीब्यूट झालेले असतात प्लम पडिंग मॉडेलनुसार, त्याचप्रमाणे माससुद्धा सर्वत्र डिस्ट्रीब्यूट झालेलं आहेत अशासारखं थॉम्सनने असा आपण एक अंदाज घेऊ शकतो. पुढे आता तिसरी जे रुदरफोर्ड यांची जी थेरी आहे या संदर्भात पाहू आपण. इथे पहा काय म्हटलं आहे. इफ द स्ट्रायकर फ्लिक बाय यू मिसेस द कॉइन दॅट यू एम ॲट, व्हेअर वूड द स्ट्रायकर गो. आता स्ट्रायकर कॅरम तुम्ही पाहिलेला आहे. कॅरममध्ये स्ट्रायकर असतं आणि छोटे छोटे कॉईन असतात ब्लॅक, व्हाईट आणि रेड कलरचे. ठीक आहे. त्या स्ट्रायकरने तुम्ही ते कॉईन जे चार बाजूला चार छिद्र असतात त्यामध्ये टाकत असता, बरोबर आहेत. या पद्धतीने कॅरम तुम्ही खेळलेले असाल तर जर एखाद्या त्या गोटीला म्हणजे कॉईनला स्ट्रायकरने मारत असताना जर स्ट्रायकर हा अगदी मिस करत असेल किंवा थोडासा त्याला लागत असेल त्या कॉईनला, तर स्ट्रायकर कुठं जातं, तर अर्थातच स्ट्रायकर हे थोडंसं बाजूला म्हणजे त्याची आपली डायरेक्शन बदलवताना पुढे निघून जातं. त्याचप्रमाणे पुढं म्हटलं आहे की इफ द स्ट्रायकर हिट्स द कॉईन इन व्हिच डायरेक्शन वूड इट गो. आणि स्ट्रायकर जर त्या एखाद्या कॉईनला लागलं तर स्ट्रायकर नेमकं कुठं जातं, तर आपल्याला माहिती आहे जर सरळ कॉईनला स्ट्रायकर लागत असेल तर स्ट्रायकर त्याच ठिकाणी थोडं थांबतं आणि मागं येतं. ठीक आहे. इट बाउन्स बॅक, ते मागंसुद्धा येतं. ते कशा पद्धतीने त्याला टच होतं त्या कॉईनला यावरून स्ट्रायकरची डायरेक्शन ठरत असते. ते जर अगदी काठावरती लागत असेल स्ट्रायकरच्या तर स्ट्रायकरची थोडी डायरेक्शन बदलते आणि पुढे निघून जाते. आपल्याला नेहमी माहिती असतं कॅरम खेळत असताना की कॉईन जो आहे तो कॉईन कुठे जातो हे आपल्याला माहिती असते, म्हणजे त्याची गोटी कुठे जाते हे माहिती असते. मात्र स्ट्रायकरची डायरेक्शन काय असते याकडे सुद्धा आपल्याला लक्ष घालायचं आहेत आणि त्यानुसार ही थेरी पुढे आपल्याला शिकायची आहे. रुदरफोर्ड्स न्यूक्लिअर मॉडेल ऑफ ॲटम 1911. थॉम्सन यांनी 1904 मध्ये थेरी मांडली आणि त्यानंतर 7 वर्षानंतर रुदरफोर्ड यांनी ही थेरी मांडली. रुदरफोर्ड यांचं हे चित्र आहेत आणि त्यांनी जे मॉडेल सांगितलेलं आहेत ते या पद्धतीचं आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार सेंटरला पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि इलेक्ट्रॉन्स हे रिव्हॉल्व होतात
आणि हे जे आपल्याला डायरेक्शन दिसत आहेत, आडव्या ज्या डायरेक्शन आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत, प्रामुख्यानं हे जे आपण पाहत आहोत, हे जे दिसत आहेत हे पॉझिटिव्ह चार्ज अल्फा पार्टिकल्स आहेत. ह्या एक्सपेरिमेंटवरून आता तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. नेमकं या थेअरीमध्ये काय म्हटलेलं आहे ते जरा आपण समजून घेऊ. एक एक्सपेरिमेंट मांडलेलं आहे, त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानुसार हे अल्फा पार्टिकल इमिटर आहेत, ज्यामधून अल्फा पार्टिकल हे इमिट होतात. ठीक आहे, बाहेर येतात. जसं एक्सरेज आपल्याला माहिती आहेत, एक्सरेजमधून, एक्सरे मशीनमधून एक्सरेज बाहेर येतात, रेज बाहेर येतात. असेच अल्फा पार्टिकलसुद्धा, हे सुद्धा रेज आहेत, ते बाहेर येतात. आणि ते कशावरती आढळतात, तर आढळताना आपल्याला दाखवलेलं आहे तर गोल्डन फॉईलवरती, म्हणजे एक अत्यंत पतला असा पत्रा, कशाचा, सोन्याचा, त्यावरती हे अल्फा पार्टिकलचे रेज पाडलेले आहेत. आणि ही जी आपल्याला स्क्रीन दिसते आहेत बाजूला, ज्याला फ्ल्युरोसंट स्क्रीन म्हटलेलं आहे, हे बघा इथे लिहिलेलं आहे. ही स्क्रीन भोवताल लावलेली आहेत. ही स्लिट आहेत, स्लिट म्हणजे इथे गॅप आहेत. ह्या गॅपमधून अल्फा पार्टिकल गोल्डन फॉईलवरती पडतात आणि नंतर ते कसे गोल्डन फॉईल हे आजूबाजूला कसे पसरतात, आपलं गोल्डन फॉईलवरून अल्फा पार्टिकल्स हे कसे आजूबाजूला पसरतात. ज्या पद्धतीनं स्ट्रायकर एखाद्या कॉईनला लागल्यानंतर स्ट्रायकर जसं वेगवेगळ्या डायरेक्शननं जातं, त्या पद्धतीने इथे अल्फा पार्टिकल्स त्या गोल्डन फॉईलवरती, म्हणजे गोल्डचे जे ॲटम्स आहेत त्या ॲटम्सवरती आदळल्यानंतर अल्फा पार्टिकल्स कसे डिस्ट्रीब्यूट होतात, कसे रिफ्लेक्ट होतात, ते आपल्याला या फ्ल्युरोसंट स्क्रीनवरती दिसतं. असा हा एक छोटासा एक्सपेरिमेंट आहे. जरा आता आपण पाहू या ठिकाणी काय म्हटलेलं आहे. रुदरफोर्ड स्टडीड द इनसाइड ऑफ ॲटम. पहा इथे काय म्हटलेलं आहे. रुदरफोर्ड स्टडीड द इनसाइड ऑफ ॲटम बाय हिज सेलिब्रेटेड स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट अँड पुट फोर्थ द न्यूक्लिअर मॉडेल ऑफ ॲटम इन द इयर 1911. रुदरफोर्ड टूक अ व्हेरी थिन गोल्ड फॉईल. पहा, अत्यंत बारीक अशी गोल्ड फॉईल, म्हणजे सोन्याचा पत्रा, ज्याची थिकनेस पहा, जाडी पहा किती कमी आहे, 10⁻⁻⁴ मिलीमीटर. 10⁻⁻⁴ मिलीमीटर म्हणजे 1 मिलीमीटरचा 10,000वा भाग, एवढी पतली. 1 मिलीमीटर जर आपण कापतो म्हटलं गोल्ड फॉईल, तीच तर अत्यंत बारीक होईल, बरोबर आहे. त्याचा 10,000वा भाग, एवढी पतली ती जर समजा कापली, तर अतिशय पतली अशी ती गोल्ड फॉईल होईल, सोन्याचा तो पत्रा असेल. तर तो एक्सपेरिमेंटसाठी घेतलेला आहे, जे चित्र आपण याआधी पाहिलेलं आहे. अँड बंबार्डेड इट विथ पॉझिटिव्हली चार्ज अल्फा पार्टिकल्स इमिटेड बाय द रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट. त्या अल्फा पार्टिकल इमिटरमधून अल्फा पार्टिकल त्या गोल्ड फॉईलवरती बंबार्ड केले जातात, म्हणजे आदळतात. ठीक आहे. ही ऑब्झर्व द पाथ ऑफ द अल्फा पार्टिकल्स बाय मीन्स ऑफ इट फ्ल्युरोसंट स्क्रीन अराउंड द गोल्ड फॉईल. त्या गोल्ड फॉईलच्या भोवताल जी फ्ल्युरोसंट स्क्रीन लागलेली आहेत, त्यावरती अल्फा पार्टिकल्स हे गोल्ड फॉईलवरती आदळवले जातात स्लिटच्या मधून, आणि त्यानंतर ते रिफ्लेक्ट होतात वेगवेगळ्या डायरेक्शनने अल्फा पार्टिकल्स. तर काय होतं की इट वॉज एक्सपेक्टेड दॅट द अल्फा पार्टिकल्स वुड गेट द रिफ्लेक्टेड फ्रॉम द गोल्ड फॉईल इफ द पॉझिटिव्हली चार्ज्ड मास वेअर इव्हनली डिस्ट्रीब्युटेड इनसाइड द ॲटम्स. म्हणजे थॉम्सनच्या थेरीनुसार पॉझिटिव्हली चार्ज हे सगळीकडे डिस्ट्रीब्यूट असतात, असं थॉम्सनने म्हटलं आहे. मग त्यांच्या म्हणण्यानुसार अल्फा पार्टिकल जे पॉझिटिव्ह चार्ज असतात ते जर इमिट केले त्या गोल्ड फॉईलवरती, तर ते रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे होते, मात्र तसं होत नाही. फ्ल्युरोसंट स्क्रीनवरती ते आपल्याला रिफ्लेक्ट झालेले दिसायला पाहिजे होते, मात्र अनएक्सपेक्टेडली, म्हणजे अनपेक्षित, मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल्स वेअर स्ट्रेट थ्रू द फॉईल. मात्र त्या फॉईलमधून सरळ
पास झाले ते अल्फा पार्टिकल, ते रिफ्लेक्ट न होता ते समोर काय झाले, पास झाले. हे अनपेक्षित ते रुदरफोर्डच्या या एक्सपेरिमेंटवरून लक्षात आलं. अ स्मॉल नंबर ऑफ द अल्फा पार्टिकल्स गेट डिफ्लेक्टेड फ्रॉम द ओरिजिनल path through a small angle. A still smaller number of the alpha particles get deflected through the larger angle, and surprisingly one alpha particle out of the 20,000 bounced back in the direction opposite to the original path. म्हणजे यांच्या लक्षात आलं की जास्तीत जास्त अल्फा पार्टिकल जे आहेत, जे आपल्याला या प्रयोगामध्ये दिसतात, जास्तीत जास्त अल्फा पार्टिकल जे या इमिटरमधून इमिट झाले, हे कुठे गेले, अगदी समोर गेले, म्हणजे पास झाले, इकडे त्या गोल्ड फॉइलमधून पास झाले. थोडे काही जे अल्फा पार्टिकल्स आहेत हे थोडेसे स्मॉल अँगलने मूव्ह झाले, त्याहीपेक्षा काही हे मोठ्या अँगलमध्ये, म्हणजे त्यांनी मोठा अँगल बनवला आणि ते रिफ्लेक्ट झाले, आणि एकदम कमी अगदी 20,000मधून एक अल्फा पार्टिकल हा ज्या डायरेक्शनने ते अल्फा पार्टिकल जात आहेत त्याच डायरेक्शनने बाउन्स बॅक झाले. यावरून रुदरफोर्डने नेमका निष्कर्ष काय लावला, लक्षात घ्या. यावरून रुदरफोर्डने काय निष्कर्ष लावला तर लक्षात येईल की द लार्ज नंबर ऑफ द अल्फा पार्टिकल्स दॅट वेंट स्ट्रेट थ्रू द फॉइल इंडिकेट्स दॅट देअर वॉज नो ऑब्स्टॅकल इन देअर पाथ. म्हणजे यावरून त्यांच्या लक्षात आलं की ॲटमच्या आतमधून ज्या वेळेस अल्फा पार्टिकल पाठवले गेले तर आणि कुठलंही ऑब्स्टॅकल त्यामध्ये फारसं नव्हतं, म्हणजे कुठलाही ऑब्स्टॅकल म्हणजे अडथळा, कुठलाही अडथळा नव्हता त्या अल्फा पार्टिकलला. यावरून त्यांनी असं म्हटलं की इट मीन्स दॅट देअर मस्ट बी मेनली अन एम्प्टी स्पेस इनसाइड द ॲटम. यावरून त्यांनी असा अंदाज घेतला की ॲटममधून जर अल्फा पार्टिकल सहज जातात तर ॲटमच्या आतमध्ये स्पेस खूप जास्त आहेत. ठीक आहेत. इन द सॉलिड गोल्ड फॉइल द स्मॉल number of alpha particles that get deflected through the small or big angles must have faced an obstacle in their path. काही पार्टिकल मात्र डिफ्लेक्ट झाले, म्हणजे थोडे आपले त्यांनी त्यांची डायरेक्शन चेंज केली अल्फा पार्टिकल्सने, छोट्या अँगलमध्ये असो की मोठ्या अँगलमध्ये. यावरून त्यांनी असा अंदाज काढला की इट मीन्स दॅट द पॉझिटिव्हली चार्ज अँड हेवी पार्ट कॉझिंग ऑब्स्ट्रक्शन वुड बी इन द सेंटर ऑफ द ॲटम. यावरून त्यांनी असं म्हटलं की ॲटमच्या सेंटरमध्ये काहीतरी आहेत, पॉझिटिव्हली चार्ज असं हेवी पार्ट आहेत, असं त्यांच्या निदर्शनात आलं. म्हणजे पहा, त्यांच्या काय निदर्शनात आलं, पहिल्या याच्यावरून जास्तीत जास्त अल्फा पार्टिकल हे पास होऊन राहिले, याचा अर्थ ॲटमच्या आतमध्ये स्पेस आहेत. छोटे कमी प्रमाणामध्ये पार्टिकल्स हे डिफ्लेक्ट होऊन राहिले छोट्या किंवा मोठ्या अँगलमध्ये. यावरून त्यांनी असं म्हटलं की सेंटरला मात्र काहीतरी असा अडथळा निर्माण करणारं पॉझिटिव्हली चार्ज्ड सबस्टन्स आहेत, असं त्यांनी म्हटलेलं आहे. फ्रॉम दिस रुदरफोर्ड पुट फोर्थ द न्यूक्लिअर मॉडेल ऑफ ॲटम. आणि यावरून त्यांनी ॲटमचं स्ट्रक्चर कसं असेल हे त्याचा अंदाज बांधला, ते आपल्याला लक्षात येतं. हे जे डायरेक्शन दाखवलेले आहेत ते आहेत अल्फा पार्टिकल्स इमिट केलेले आहेत, मॅक्झिमम हे पुढे सरकलेले आहेत अल्फा पार्टिकल्स, आणि एकदम कमी प्रमाणामध्ये अल्फा पार्टिकल्स हे डिफ्लेक्ट झालेले आहेत. यावरून सेंटरला पॉझिटिव्हली चार्ज्ड पदार्थ आहेत, पॉझिटिव्हली चार्ज्ड असं काहीतरी आहेत, प्रोटॉन्स आहेत, असं त्यांनी सांगितलं. आणि या पद्धतीचं मॉडेलसुद्धा पुढे ठेवलं. पुढे पहा काय म्हटलेलं आहे, देअर इज अ पॉझिटिव्हली चार्ज्ड न्यूक्लियस. आणि ते जे मध्ये आहेत ॲटमच्या आत मध्ये जे ऑब्स्टॅकल त्यांना जाणवलं त्यांनी न्यूक्लियस म्हटलं. देअर इज अ पॉझिटिव्हली चार्ज्ड न्यूक्लियस ॲट द सेंटर ऑफ द ॲटम. हा पहिला निष्कर्ष त्यांनी काढला. ऑलमोस्ट द एंटायर मास ऑफ द ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस. आणि यावरून हे पण म्हटलं त्यांनी की ॲटमचं जास्तीत जास्त वजन हे सेंटरला आहेत, म्हणजे त्या न्यूक्लियसला आहेत. निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स कॉल्ड द इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस. त्या न्यूक्लियसच्या भोवताल इलेक्ट्रॉन्स हे रिव्हॉल्व होतात असं त्यांनी सांगितलं.
द टोटल निगेटिव्ह चार्ज ऑन ऑल इलेक्ट्रॉन इज इक्वल टू द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस. आणि त्यांनी हे पण सांगितलं की जे इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतात त्यांच्या निगेटिव्ह चार्ज हा टोटल निगेटिव्ह चार्ज हा पॉझिटिव्ह चार्ज जो सेंटरला न्यूक्लियस आहेत त्यावरती आहेत. म्हणजे जेवढे इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होऊन राहिले त्यांचा एकूण निगेटिव्ह चार्ज जेवढा होईल तेवढाच एकूण पॉझिटिव्ह चार्ज हा न्यूक्लियसमध्ये आहेत असं निष्कर्षामध्ये रुदरफोर्ड यांनी सांगितलं. आणि पुढं म्हटलं की ॲज द अपोजिट चार्जेस आर बॅलन्स्ड, आणि त्यामुळे ते बॅलन्स होतात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज. द ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल, आणि ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे. देर इज अन एम्प्टी स्पेस बिटवीन द रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन्स अँड द ॲटॉमिक न्यूक्लियस. त्यांनी हे पण सांगितलं की ते रिव्हॉल्व होणारे इलेक्ट्रॉन्स आणि ॲटॉमिक न्यूक्लियस यामध्ये बरीच स्पेस आहेत हे त्यांनी आपल्या निष्कर्षांमधून सांगितलं, त्या गोल्ड फॉइलच्या एक्सपेरिमेंटवरून सांगितलं. अशा पद्धतीने 3 थेअरी ॲटमचा अभ्यास करण्यासाठीच्या या अलीकडच्या काळामध्ये मांडल्या गेल्यात डाल्टन, थॉम्सन आणि रुदरफोर्ड यांचे. बाकीचा भाग हा आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू.